केमिकल टेक्नॉलॉजीमध्ये LIT हे खूप मोठं नाव आहे. 8 दशकांपेक्षा जास्त या ठिकाणी LITचं कार्य चाललेलं आहे. जगातले अनेक बेस्ट केमिकल इंजिनियर्स हे LITतनं पासआउट झाले. मात्र इन्फ्रास्ट्रक्चर डेफिसिटमुळे आणि वेगवेगळ्या कारणांमुळे थोडा दर्जा खाली जात होता आणि म्हणूनच आम्ही हा निर्णय केला की LITला स्वायत्तता दिली पाहिजे. त्यामुळे डीम टू बी युनिव्हर्सिटीमध्ये स्वायत्त विद्यापीठामध्ये LITला आपण त्या ठिकाणी परिवर्तित केलं. त्यामुळे LITचा दर्जा मोठ्या प्रमाणात वाढतोय आणि आता इथे अतिशय सुंदर असं शैक्षणिक संकुल हे आपण तयार करतो आहोत. यामुळे एक आंतरराष्ट्रीय विद्यापीठासारखं LITचं एक कॅम्पस या ठिकाणी तयार होईल आणि निश्चितपणे पुढच्या काळामध्ये जसं मागच्या 8 दशकात बेस्ट ऑफ द केमिकल इंजिनियर्स हे जगभरात LITने दिले, तसंच आपल्या देशाला आणि जगाला उत्तम इंजिनियर देण्याचं काम LITच्या माध्यमातून होईल. पुण्यामध्ये जे बलात्कार घटनेचं प्रकरण झालं त्या प्रकरणामध्ये नागरिकांचा नातेवाईकाचा प्रचंड रोष आहे. त्यांच्याशी मागणी होती की तुम्ही तिथे भेटीला या. मी काल स्वतः पीडितेच्या वडिलांशी 2 वेळा बोललो. मी त्यांना हे समजावून सांगितलं की आपल्याला नराधमाला मृत्यूदंडाची शिक्षा करून घ्यायची आहे. त्याकरता वेळेत चार्जशीट दाखल होणं आणि केस चालणं याकरता आम्ही माननीय हायकोर्टाच्या माध्यमातून सगळ्या गोष्टीला फास्ट ट्रॅकवर नेतो आहोत. रेकॉर्ड वेळेत काम करण्याचा आमचा या संदर्भातला प्रयत्न आहे. लोकशाहीमध्ये आपल्याला सगळ्यांनाच असं वाटतं की अशा नराधमाला भर चौकामध्ये फाशी दिली पाहिजे, पण ती लोकशाहीत करता येत नाही. लोकशाही कायद्याने चालते, पण कोणाला कायद्याचा दुरुपयोग करता येऊ नये या दृष्टीनं कुठलाही लूपहोल न ठेवता या नराधमाला यमसदनी कसं पाठवायचं, त्याला मृत्यूदंडाची शिक्षा कशी होईल, अशा प्रकारचा संपूर्ण प्रयत्न हा राज्य शासनाच्या वतीनं त्या ठिकाणी केला जाईल. न्यायालयातनं हे प्रकरण वेगानं मार्गी लावलं जाईल. तशा संदर्भातलं एक लेखी पत्र देखील आम्ही पीडितेच्या कुटुंबाला दिलेलं आहे. घटना गंभीर आहे, रोष देखील साहजिक आहे. नागरिकांचा रोष असणं काही हे चुकीचं नाहीये. मला असं वाटतं एवढंच आहे की त्या ठिकाणी काही लोक हे त्याही परिस्थितीचा फायदा घेऊन काही वेगळ्या पद्धतीचं वळण लावण्याचा प्रयत्न करत होते. पण मी मुलीच्या वडिलांचे आभार मानतो की त्यांनी ती परिस्थिती समजून घेतली आणि सीपींशी चर्चा केल्यानंतर त्यांनी हा निर्णय केला की आम्ही हे कॉल ऑफ करू. दुर्दैवाने काही लोक त्यांनाही जाऊ देत नव्हते, त्यांनाही अडवायचा प्रयत्न करत होते. ते लोकही कोण आहेत हे लक्षात आलेलं आहे, पण ठीक आहे, आता त्याच्याबद्दल फार काही आपल्याला करायचं नाहीये. मात्र मुलीच्या वडिलांनी जो काही त्या ठिकाणी ती भूमिका घेतली त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत आणि या कुटुंबाच्या पाठीशी आम्ही ताकदीनं उभे राहू. प्रकरणातील जो आरोपी आहे त्याच्यावर 2019 मध्ये देखील एक गुन्हा दाखल झाला होता. पुराव्याअभावी त्याची म्हणूनच आता त्याच्यात जुने गुन्हे देखील काय आहेत हे शोधून काढले जातील. कोणी लॅप्सेस ठेवले होते का ते देखील बघितलं जाईल. या प्रकरणात देखील खबरदारी घेतली जात आहे. याच्यात तो बाहेर येऊ शकत नाही. देवेंद्र जी, जिस तरीके से महाराष्ट्र में गुनहगारी हो रही है उसको लेकर गृह मंत्रालय को क्रिटिसाइज किया था. देखिए, विपक्ष का ये काम ही है, वे अपने गिरेबान में कभी झांकते नहीं है. उनके कार्यकाल में क्या हुआ है देखते नहीं है. कैश फॉर ट्रांसफर्स वाले लोग अगर हमको सिखाएंगे तो फिर तो ये हंसने वाली बात होगी.